आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा, म्हणून आम्ही म्हणतो सत्ताधाऱ्यांनी टीएमटी बसचा वापर करा, अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून त्यांनी टोला लगावलाय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पाचपाखाडी ठाणे ते ठाणे महापालिका मुख्यालय पाचपाखाडी दरम्यान अभिनव आंदोलन करण्यात आलं. यावेळेला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, पालिका गटनेते अभिजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेला ठाणे महापालिकेत जाताच महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना आपण टीएमटीनं प्रवास करावा हे निवेदन देणार आहोत. पाचपाखडी इथून निघालेल्या या मोर्चाची सांगता पालिका मुख्यालयात झाली. आजच्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली मोदी साहेबांनी. बंगालचं इलेक्शन होईस्तोवर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे. स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं. एक प्रसिद्ध घोषणा आहे, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. आज तेलाचे भाव गगनाला भिडले, काय नाही फरक पडत. इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत. सगळा तमाशा करून टाकला देशाचा. गरिबाने मरा. मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं तर असेल याचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे. परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्रात देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला लागणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे. पण दादागिरी पण करणार आहे. युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे, जिहाद करेंगे, म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका.